आगारे डरकाळी फोडलेली आहे. आता पण असा पार्टनर नका बनव. आता याला बोललो ह्याच्या पुढे सीटेड काप्स आहे. बोलतो सीटेड काप्स म्हणजे काय, झोपून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे आपला वीकेंड म्हटलं तर व्लॉग येणार फ्रायडेपासून चालू होता. तर आता तुम्ही म्हणाल सर मी फक्त लेग्स आणि चेस्टच मारतोय का, तर असं काही नाही, बाकीचे मसल्ससुद्धा मारतो, ट्रेन करतो आहे. पण मला लेग्सचा वर्कआउट तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून म्हटलं काहीतरी एक वेगळ्या प्रकारे आज व्हिडिओ करू. तर कसं असेल की म्हणजे कॉर्ड्स आणि हॅम्स आहे, तुम्हाला माहिती आहेत लेग्समध्ये कॉर्ड्स आणि हॅम्स असे वेगवेगळ्या टाईपने मारले जातात. मी पहिलं मिसअंडरस्टँडिंग माझीसुद्धा होती, मी मिक्स मारायचो, मध्ये काप्स ट्रेन करायचो. कॉर्ड्स म्हणजे एक डिफरन्शिएट नव्हतं, तर तेच डिफरन्शिएट करण्यासाठी आणि एक प्रॉपर तुम्हाला वेने ट्रेन म्हणजे एक गाईड करण्यासाठी मी हे दोन म्हणजे 3 ॲक्च्युली त्याचे प्लॅन्स आहेत. तर ते 3ही वर्कआउट प्लॅन्स सांगणार आहे. तर हळूहळू सांगू. आजचा वर्कआउट प्लॅन बघू आता कॉर्ड्सवर असेल की हॅम्सवर असेल ते समजेल. आता तुम्ही पण कमेंट करून सांगा कुठला असेल, तुम्ही गेस करू शकता आत्ताच. तर आता मी बघू म्हणजे ज्यांना विचारणार, आता मी असं ठेवलं आहे की पहिल्या तर टॉप 3 लोकांना विचारणार, त्याच्यामध्ये जर टाय झाली तर टॉप 2 लोकांना विचारणार, आणि 5 लोकांनी समजा कॉर्ड्सच सिलेक्ट केलं किंवा हॅम्सच सिलेक्ट केलं तर ते मारणार. बट जे मोस्ट ऑफ जे चूज करणार, जसं की तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल, 2 मस्तपैकी पेपर वगैरे बनवलं, जो चूज करेल त्याच्यावरनं मारणार. तर हाच विषय. आणि तुमच्यापर्यंत मला वर्कआउट हा शेअर करायचा आहे. भले या व्हिडिओला म्हणजे खूप लोक असे रिलेट नाही करत, कारण बघत नाहीत, कारण खूप लोकांना असे वर्कआउट व्हिडिओज आवडत नाहीत. बट जे माझे एकदम जेन्युअन माझे सबस्क्रायबर आहेत, जे माझ्याकडे फिटनेससाठी माझ्याकडे बघतात, म्हणजे फिटनेससाठी फक्त आलेत, तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ असेल आणि त्या लोकांना नक्कीच आवडेल. नक्की मित्रांनो ट्राय करा, मस्त वर्कआउट आहेत. आणि ते मी एक्झॅक्ट वर्कआउट पण लास्टला शेअर करेन, आणि वर्कआउट करताना पण ट्राय झालं म्हणजे जमला, बिकॉज संध्याकाळी थोडी जिमला गर्दी असते तर थोडं नाही करू शकत. बट नक्की ट्राय करेन तुमच्यापर्यंत प्रॉपर कंटेंट द्यायचा. माझ्या बॉडी मागचं रिझन काय ते मम्मीला काल सांगितलेलं बनवून ठेव बघा, मी यायच्या आधीच बनवून ठेवतो. मम्मी सांगते जारमधून पी, जार ग्लासमधूनच पिणार, स्टीलच्या. माहिती आहे ना मनोज कुमार शर्मा, 12th फेल. जारवीरमध्ये काय ना, डोंट जज बुक बाईट्स कवर. ठीक आहे. तर भाई बेस्ट एक नंबर प्री वर्कआउट ड्रिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे आहे. बीट आहे, गाजर पण आहे ना, बीट, गाजर, लिंबू, पुदिना. हा खतरनाक, आणि लागतंय तर खतरनाक बाहेरच्यापेक्षा. ब्लॅक पेपर, फुल एकदम खतरनाक प्री वर्कआउट, एकदम पंप आलाच पाहिजे भाई. नाही आणि बीट आणि जर तुम्ही ड्रिंक प्यालात ना, बीट गाजर वगैरे त्याचा ड्रिंक प्यालात तर बेस्ट प्री वर्कआउट ड्रिंक आहे. त्याने पंप तगडा येतो, तगडा. आम्ही लास्ट टाइम पण ट्राय केलेलं. एक व्हिडिओ आहे बघा माझी आणि साईची, आमच्या महालक्ष्मीच्या त्या जिमची, त्याच्या आधी पण ट्राय केलं. खतरनाक पंप येतो, खतरनाक मजा येते. मी एक चूज कर, एक हे ह्यातला जे एक चूज करणार ना ते एक मी आज वर्कआउटला मारणार आहे. कोणताही चूज कर कॉर्ड. तर आता आपला पहिला जो चूज होता, आता बघू 3-4 तर विचारू, जे जास्त चूज असतील ते आपल्याला मारायचं आहे. आपलं काय अजून फिक्स नाही, आणि तुम्हाला डायरेक्ट मग वर्कआउट दाखवणार. वर्कआउट प्लॅन आपलं म्हणजे दोन्ही फिक्स आहेत. कॉर्ड्सचे 2 आहेत प्लॅन आणि ॲम्सचा एक आहे. तर आता पहिला तो चूज केला आहे कॉर्ड्स फर्स्ट पर्सनने. आता ठाकूरला विचारायचं का हे का केलं आहे, कारण जरा असं नुसतं वर्कआउट ते बोरिंगसुद्धा वाटतं ना, म्हणून हे असं काहीतरी वेगळं. आणि म्हटलं चॅलेंज, तर हे एक बघू ट्राय करून काय हे येत होतं. आजचा दिवस मी त्यासाठीच ठेवला आहे, नवीन गोष्टी ट्राय करायला. बाकीच्या 2 दिवशी तर रॉ कंटेंटचं तुम्ही ऐका. आगारे डरकाळी फोडलेली आहे. फ्राईड राईस. सबस्क्रायबर माझा तर म्हणजे प्लॅनिंगनुसार मारायचं होतं आज हॅमस्ट्रिंग. बट लेट्स सी. हा ये, तुला काहीतरी सांगायचं होतं. ये लाजला. काल मला सांगतो दादा ब्लॉग चालू केला की मला यतीशचं एक सांगायचं. इकडे पत्रिका बनवतोस, इकडे 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 रे, पुढे असं लाजू नको. तो कसा बिंदास येतो. सांग आधी सांग कोणी काय, हे लोकांना माहित नाही. यतीश का ओळखतात? यतीश माझा भाऊ आहे. ते ना तो मोठा पण अजून 9वीतच आहे. दाढीवाडी केला पूर्ण, आणि एक क्लासला गेला नाही, कारण का मुली बिली सगळे आहेत ना क्लासमध्ये, म्हणून तो क्लासला गेला नाही. मग आता आज बोललो तू शाळेत नाही गेलास ना, उद्या तुला बघतो. काय बघतो, काय करणार? 1000 रुपये द्यायला बोललो, तो शाळेत गेला म्हणून. लाजतो का? म्हणून त्याला 1000 रुपये नाही दिला. कोणी? शाळेत गेला म्हणून तो घाबरून. शाळेत गेला तुला घाबरून?
मग 1000 रुपये द्यायचे होते त्याला म्हणून तो शाळेत गेला. तू कसला तुला युट्यूबर बनायचं सांग कसला युट्यूबर इथे गेमर बनायचं भाई. गेमर मग लॅपटॉप घेतला की नाही? लॅपटॉप ना अजून टाइम आहे 10वीच्या नंतर बघायचं. आता तर त्या दिवशी तू बोलला रोटो घ्यायचा मला वाजवायचा म्हणून इथे बस ना लाजतो. आता चालू आहे ना ते आमचं. काय चालू आहे? ढोल ताशा पथक चालू आहे ना आमचं. ढोल ताशा पथक रोटो आणि ते अजून टाइम आहे त्याला. मग गेमिंग कधी? ए यतीश आला तो त्याला बोलो. यतीश आवाज आला. बाबा यतीश जर दिसला ना आज तुम्हाला दाखवतो काय केलंय. मी पण बघितलं नाही. तू पण कर ना. तू कुठे गेलाय मला माहिती आहे. हा मस्त पकडला जातो. इकडे बघतो इकडे बघ फक्त इकडे बघतो. दोन मिनिटं दोन भाई यतीश नाही तर दाढी मिशी गेले. तू काय केलं ती घरात ती व्हिडिओ टाकू घरात कोण नव्हते तेव्हा. थोडंसं चिटिंग करतो. नाही मी त्याच्यावर भाई कॉड केलाय रफ कॉड. अरे मला पार्टचं ट्रेन करायचे होते आज. मम्मीने पण कॉड. झोपला आता दोघांनी तर कॉड आणि चालू आहे काय गोळी वगैरे झोपायची. दोघांनी तर कॉर्ड्स चूज केलाय. तर आता बघू तिसरा काय चूज करतो. कारण तिसऱ्याने पण कॉर्ड्स चूज केलं तर अजून दोन नाही असं पण 2 चान्स घेऊन कॉर्ड्सच मारायचे. पण मला मारायचे होते हॅमस्ट्रिंग. चल चूज कर. यायला आज कॉर्ड्सच मारायचे. कॉर्ड्स हॅमस्ट्रिंग नको. हॅमस्ट्रिंग ना भावाला कंटाळा आला. हॅमस्ट्रिंग मारायला कंटाळा आला. मजा येते. हॅमस्ट्रिंगला उदास होते. मजा नाही येत. तो त्या दिवशीचा तुझा ना व्हिडिओ आलाय माझ्याकडे पण असा उभा आलाय. तो मी टाकणार आहे. टाकू ना? कुठचा? त्या दिवशी जो बोलत होतास तू. नको नको. अरे हा ऐक आपण एक अडल्ट आपण ग्रुप हे करूया. म्हणजे डबल मिनिंग जे वर्ड असतात ना त्याच्यावरती आपण एक ब्लॉग तयार करूया. ठीक आहे. हा बघितला भाई. ह्याचा व्हिडिओ नको टाकू बोलला म्हणून नाही टाकत आहे. थोडं जास्तच हे नॉनव्हेज आहे म्हणजे एवढं पण नाही. ह्याच्यापेक्षा पण खूप काय काय आपण बोलतो पण ठीक आहे. तो बोलला नको टाकू तर नाही टाकलं. एक त्याच्या लग्नाची एक व्हिडिओ आहे माझ्याकडे. तेव्हा ब्लॉग बनवायला म्हणजे असं चालू केलेला पण तेव्हा पूर्ण बनवला नाही कारण तेव्हा कॅमेरा वगैरे नव्हता माझ्याकडे. फोन वगैरे मी भलत्याच्या फोनने काय पण बनवत होतो. आय थिंक सो होता फोन माझ्याकडे पण मी बनवली ना दुसऱ्याच्या फोनने असं टाईमपास करत होतो. ती व्हिडिओ ती एकदा बघा. आणि तेव्हा थोडं असं शाय होतं कसं बनवू दुसऱ्या 4 लोकांमध्ये कसं बोलू. तर त्यासाठी तेव्हा बनवला नाही. तर ती फक्त व्हिडिओ शेअर करेन. ती व्हिडिओ बघा. आणि त्याच्यानंतर आता जो काय तो डायरेक्ट जिममध्ये वर्कआउट. अजून आपण कोणाला तरी विचारू पण ऑलमोस्ट तर कॉर्ड्सच येत आहे. आता तिघांनी तर कॉर्ड्सच चूज केलं. तर दोघांना विचारून तरी काय फरक पडणार. दोघांनी हॅम्स केलं तरी आपल्याला कॉर्ड्सच जास्त वोट आहे. तर बघू तरी पण एक बघू चालू आहे. मित्रांनो आता आम्ही आलो आहे आपल्या भावाच्या लग्नाचे हिचे काम बनायला. दाखव पब्लिक तर दाखव. मलाच काय बघतो. अरे बघा काय येतोय. फोकस नाही आला बरोबर. 4 तर 2 खांबे आणायला 40 जण. एक खांबा ऑलरेडी आहे. एक खांबा 2 आहेत खांबे. तर भाई आता आपण जिममध्ये आलो आहे. ओके. आणि विषय असा आहे की तुम्ही बघितलंच कॉर्ड्स मारायचे तरी पण आता आपल्याला अजून एक आपला पार्टनर खूप टाईम नंतर आला. त्याला पण विचारायचं. आम्हा ठाकूरला बोलवतो खाली. आणि त्याआधी सांगतो की पहिला तुम्हाला माहितीच असेल ज्या लोकांना माहीत असेल पहिला आपल्याला वॉर्मअप करायला लागतो. वॉर्मअप कशासाठी थोडं मसलला थोडं वॉर्म करण्यासाठी म्हणजे इंजुरी वगैरेपासून म्हणजे इंजुरी वगैरे नाही होणार नाही त्यामुळे तर थोडं वॉर्म करायला पाहिजे. आणि वॉर्म आणि कूलडाऊनमध्ये फरक आहे. वॉर्मअप हा वर्कआउटच्या आधी करतात आणि कूलडाऊन एंडला करतात. तर आता तेच वॉर्मअप करणार पटापट. आणि पहिला एक्सरसाइज असेल आपला लेग एक्सटेन्शन चालू आहे. बाई तुला एक चूज करायचं आहे. एवढं दाखव नाही दिसत आहे. ठीक आहे तू जे चूज करणार काय दिसत आहे. आता थोडी येते खाली वर करणार ना. तुला चूज काय करायचं आहे ते जे चूज करणार ते आम्ही मारणार. ठीक आहे म्हणजे तिघांना सांगितलेलं चूज करायला. तिघांनी एकच केलं तुझ्यावर आहे. चल तू जे बोलशील ना आम्ही डायरेक्ट वर्कआउट चेंज करू. ऐसा नाही मारायचे. ठीक आहे चल चल. हे बाय बाय मग थोडं ट्विस्ट आणूया. ठीक आहे आता दोघं आहेत ना. दोघं कोणतरी बघूया. ठीक आहे आपल्या बरोबर आपण आहे ना कोणतो चिराग पण आहे. चिराग संकेतला बोलतो. हा तिघांमध्ये आता लास्ट हे थोडं पहिलं हे होतं टाइमपास घरात तुमच्यासोबत. ठीक आहे जो चूज करेल ना म्हणजे 3पैकी जास्त 2 ते मारायचं. ठीक आहे चल पहिला
प्रिपेअर ना व्हिडिओ काढणार तुम्ही आज मग तुम्ही उडी घालून येऊ काय हे तुझे नखरे उडी मार तिकडनं जा चल चल तर भाई पहिला आता आपल्याला भेटलाय आता आपण ते घरात थोडं केलेलं टाइमपास होता असं समजा कंटेंट साठी आता जिम मध्ये हा तर आता पुढे वर संकेतला पहिला बघूया नंतर चिराग आपलाच पार्टनर आहे ना पण आता मी करणार हे मी दाखवत आता मी करणार ओके ओके म्हणून मी मागे थोडा असा रफ केला दिसून नये म्हणून ठीक आहे नाही दिसत एवढं तर मग आता आपल्याला हॅमस्ट्रिंग आतापर्यंत तो विचार केला व्हिडिओ मध्ये पण बोललो लेग एक्सटेन्शन मारायचे हॅमस्ट्रिंग मध्ये पण लेग एक्सटेन्शन आहेत वाटतं पहिल्याच नाही ते कर्ल्स आहे नाही आमचा थोडा हा ठीक आहे चला ते आता बघूया दुसऱ्याला पकडूया आता तर भाई असे तुम्हाला फ्रायडे मध्ये ना थोडे ट्विस्ट भेटत राहतील तर आता आपल्याला हा भेटला मी नावं विसरतोय भाई आधी तर हा एक तर किती दिवस पण आम्ही चीट बनवले त्यातलं एक चूज करायचा तो आम्ही वर्कआउट करणार आणि ह्याने एक केला म्हणजे जे जास्त चूज होतील ना तो लेग्सचेच आहे दोन्ही हां व्हेरिएशन नाही हॅम्स आणि असं तू एक काढ त्याने तो एक काढ अरे ये ना भाई तू असं काय चीट काढायची आहे तो ती एक्सरसाइज वर्कआउट मध्ये करणार हा आणि आधी 3 केलेले घरी पण ते आम्ही ड्रॉप केले टाकणार व्हिडिओ मध्ये पण ते नाही एक चूज करणार खालची ठीक आहे आता त्याच्यावर भाई आता टाय झालेली आहे लास्ट हा डेल ते आपल्याला करायला लागेल बॉडी एकदा चेक करा बाबा एक पोच झालीच पाहिजे याच्यावर फ्रंट डबल बायसेप विथ थाय मसल अरे बाईची स्ट्रॅटेजी भारी आहे समजणारच नाही तर भाई तुम्हाला जसं बोललेलं 3 मधून 2 काढणार दोघांनी हॅमस्ट्रिंग काढल्यात आपल्याला हॅमस्ट्रिंग मारायची आज आणि भाई बोललेला त्याला कॉर्ड्स मारायचं आपल्या पार्टनरला पण आपण आज हॅमस्ट्रिंग मारतोय लगेच प्लॅन चेंज फुल फोकस होऊन आलेलो की कॉर्ड्स मारायचे बट लगेच चेंज ठीक आहे आणि काय हे एकदा हॅमस्ट्रिंग मारायची आहे पण हॅमस्ट्रिंगची मशीनच खाली नाही हे आम्ही गेल्यावर खाली होते तुम्हाला माहिती आहे जिम आपलीच आहे विषय आला आहे व्हिडिओ चालूच आहे तर भाई प्लॅन चेंज लगेच आता आपण मारतोय हॅमस्ट्रिंग मजा येणार आहे आणि बरं आहे उलटा हॅमस्ट्रिंगचा वर्कआउट थोडा कमी आपल्याकडे टाइम कमी आहे पण गाठफाड मजा येणार आपल्यासोबत आपल्याला वाटणार असेल थोडे दिवस तो ऍक्च्युली ना आता हॉस्पिटलाइज होता तर तो आपल्याला व्हिडिओमध्ये हेल्प करेल तर भाई आपला पहिला व्हेरिएशन आहे डेडलिफ्ट ठीक आहे आणि डेडलिफ्ट का ठेवला कारण डेडलिफ्ट बॅकच्या वेळी ट्रेन न करता याच्या वेळी हॅमस्ट्रिंगच्या वेळी करतो जेणेकरून ग्लूट्स आणि म्हणजे एक काय बोलतात त्याला तर डेडलिफ्ट एक कंपाऊंड एक्सरसाइज आहे तर कंपाऊंड एक्सरसाइज एक पहिली असली पाहिजे जेव्हा तुम्ही स्टार्ट करता वर्कआउट तेव्हा तर आणि म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे ग्लूट्ससुद्धा ट्रेन होतात लोअर बॅकसुद्धा ट्रेन होते आणि हॅमस्ट्रिंग पण थोड्या प्रमाणात ट्रेन होते आणि त्याच्यानंतर आपण हॅमस्ट्रिंगला तोडणारच आहोत असं तर पहिला डेडलिफ्टपासून लाईटच मारू 6 सेट आहेत विचार करा 6 सेट आहे त्याच्यामध्ये सेटचा खूप गेम आहे जो वर्कआउट आहे ना त्याच्यामध्ये सेट्सचा खतरनाक गेम आहे आणि म्हणजे किती रेप्स आहेत ते पण तुम्हाला म्हणजे समजतील किंवा मी नंतर सांगेन किंवा इथे तुम्हाला डिस्प्ले होतील ओके तर जास्त असं बोलू शकत नाही कारण फोकस राहणार आणि वर्कआउटकडे लक्ष देणार वर्कआउट पण थोडा एकदम हे आहे एक्स्ट्रीम आहे तर मजासुद्धा आहे आता मला रोविंग करायची माझा एकच सेट आहे बघू आता किती वेळ लागतो आपण स्क्वॉट मारायचे काय यार तर भाई पहिला जर डेडलिफ्ट वर्कआउट आहे तर तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल की डेडलिफ्टमध्ये एकदम धाडधूड 5-6 प्लेट टाकून मारतो तर असं नाही ह्याच्यामध्ये 6 सेट आहे आणि आम्ही मसलला ट्रेन करतो आहे पॉवर लिफ्टिंग नाही करत ओके तर जास्त वेट नसेल बिकॉज आम्हाला रेप कंप्लीट करायचे आहेत आमचा जो टार्गेट आहे तो कंप्लीट करायचा लास्टच्या सेटलासुद्धा 6 रेप आहेत ते एवढं वेट नसेल 2 सेट झालेत एक 20 kg म्हणजे 10 kg बाकीचा वेट काउंट नाही करत आहे बिकॉज पॉवर लिफ्टिंग नाही करायची इन शॉर्ट तर त्यामुळे हेवी टाकणार बट एवढं नसेल
आम्हाला फक्त एक प्रॉपर मसाला ट्रेन करायचा आहे, त्यासाठी तेवढ्या प्रमाणात हेवी असेल आणि रेप पण काढायचे. ओके. तर भाई जसं की तुम्ही बघितला डेडलिफ्ट व्हेरिएशन तर झालं. डेडलिफ्टनंतर म्हणजे डेडलिफ्टचे ना नॉर्मल सेट होते, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये रेप्सचे काउंट होते, म्हणजे जसे की 20, 15, 12, 10, 8, 6 आणि त्याच्यानंतर आम्ही घेतलं लेग कर्ल्स, म्हणजे मशीनवर आहे आम्ही लेग कर्ल्स घेतो आहे. तर त्याच्यामध्ये ना सेटमध्ये थोडा गेम आहे. सेटमध्ये असा गेम आहे की म्हणजे मॉडरेट वेट घेतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये 2-2चे डिवाईड केलं आहे. 2 पहिले सेट असतील, नंतर 2 म्हणजे थांबून असते. पण पहिले जे 2 सेट असतील त्याचे 20 रेप आणि नंतरचे जे 2 सेट असतील त्याचे 15 रेप्स असे 4 सेट आहेत. आणि मी म्हणजे वेट घेतलं 50चे 20-20चे असे 2दा मारणार आणि आता 60 किंवा 70 टाकून 15-15चे 2. ओके. असा सेटमध्ये गेम आहे. का गेम आहे ते तुम्हाला नंतर सांगतो. आता मी पहिलं सेट मारतो. तर भाई जो सेकंड व्हेरिएशन होता त्याच्यामध्ये आम्ही रेपसोबत थोडा गेम केला. तर रेपसोबत काय गेम केला म्हणजे 4 सेट तर ठेवलेच, म्हणजे नॉर्मली आपण 3 सेट ठेवतो तर 4 सेट तर ठेवले आणि तेच रेप होते. पहिले 20-20 ठेवले म्हणजे सेकंड जो सेट असेल ना जेव्हा त्याला 20 मारताना एवढा सोर होतो, मसल खतरनाक टार्गेट होतो. त्यामुळे हे असे सेट होते. आणि जर हे नक्की ट्राय करा, म्हणजे जर तुम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल आणि मसलला एकदम वेगळ्या लेवलला फटिक करायचं असेल ना तर 4 सेट म्हणजे तुम्हाला वाटतील तसे 6सुद्धा ठेवू शकता ज्याला फक्त. पण आम्ही ह्या व्हेरिएशनमध्ये एकदम प्रोॲक्टिवली हॅम्सलाच म्हणजे ट्रेन करत होतो लेग कर्ल्समधून, बाकी कुठलाच मसल ट्रेन होत नव्हता. पहिल्या याच्यामध्ये थोडे असे कंपाऊंड मुवमेंट होती, त्याच्यामध्ये 2-3 मसल्स ट्रेन होत होते, तर असा विषय होता. तर ह्याच्यामध्ये आम्ही प्रॉपरली पूर्ण हॅम्सलाच ट्रेन केला आणि त्याच्यामध्ये 4 सेट होते, 20-20चे 2 सेट आणि 15-15चे 2 सेट. आणि आता ह्याच्यानंतर आहे आम्ही हॅम्सच्या दिवशीच काप्स ट्रेन करतो. आता काप्सचे 5 सेट आहेत तेव्हा पण, आणि हे काप्सचे जे 5 सेट आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो कसे आहेत काय नाही, आणि मीच बघतो जरा किती आहेत. ह्याच्यामध्ये पण थोडं मस्त आहे, म्हणजे आय थिंक एक कमीपर्यंत 3 सेट आहेत आणि त्याच्यानंतर लास्टचे 2 सेट आहेत काय आय थिंक 1 सेट आहे असं काहीतरी. 30चा आहे डायरेक्ट, जे हे आहेत रेप्स आहेत ते डायरेक्ट 30 आहेत. तुम्हाला सांगतो थांबा. तर भाई रेप्स 5 सेट आहेत आणि 5 सेटमध्ये रेप्स. आणि आय होप तुम्हाला आवाज येत असेल. मी नेक्स्ट टाईमपासून माईक यूज करायला ट्राय करेन, कारण फ्रायडेला खूप थोडा नॉईज असतो, मला माहिती आहे. जिममध्ये गर्दी असते आणि मी कोणाला थांबवू नाही शकत, म्हणून मी आता साईडला जाऊन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो. बिकॉज मला असं काही वाटत नाही, असं पण आहे मागे पब्लिक आहे, त्याचा काही विषय नाही की कोण आहे म्हणून मी बोलत नाही. बट थोडं नॉईझी असतं म्हणून साईडला जाऊन व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यामध्ये आता सेट आहेत 20, 15, 12 आणि त्याच्यानंतर 30. लास्टचा जो सेट असेल त्याच्यामध्ये 30 रेप्स असतील. मजा आहे, खतरनाक. हे आपण काप्स फटाफट स्टँडिंग काप्स आहेत, त्याच्यामध्ये स्टँडिंग काप्स आहेत आणि सिटेड काप्स पण आहे ह्याच्यानंतर. तर भाई 4 सेट तर झाले, जसे मी तुम्हाला सांगितले 20, 15, 15, 12 आणि आता आहे 30चा. तर आता येणार मजा, कारण ह्याने म्हणजे ह्या वर्कआउटमध्ये कसं आहे माहिती आहे, जे छोटे मसल्स आहेत ना त्याला जास्त रेप्समध्ये टार्गेट करायचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामुळे मसल्स प्रॉपरली ट्रेन होतो. जर तुम्ही हेवी वेट मारायचा प्रयत्न केला तर तुमचं हेवी वेट नाही जाणार आणि क्रॅम्प्सचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे रेप्स जास्त ठेवायचे, वेट भले तुम्ही कमी मारा तरी पण आम्ही एक वेट तर ठेवलं आहे प्रॉपर. आता बघा जी काय ती मजा तुम्हाला दिसेल.
झालं पंप करतील. बेकार बाई बेकार. मस्त नक्की ट्राय करा. कॉर्ड्स बघायचे आता हॅम्स आणि कॉर्ड्स. मित्रांनो तुम्ही एक वेळ ना जिममध्ये पार्टनर नाही बनवला तरी चालेल, पण असा पार्टनर नका बनव. आता याला बोललो ह्याच्या पुढे सीटेड काप्स आहे. बोलतो सीटेड काप्स म्हणजे काय झोपून. कुठची शाळा बाई, कुठची शाळा तुझी? स्वामी विवेकानंद असेल ना कोण बाई. तुला मारतील तुझे मित्र येऊन. सीटेड काप्स म्हणजे झोपून. वाव. आता आपले सीटेड काप्स आहेत आणि सीटेड काप्सचे 3 सेट आहेत. 15 15 15 रेप्स खतरनाक आहेत आपले. तर भावांनो आता आपला सर्वात लास्ट व्हेरिएशन ते म्हणजे RDL रोमेनियन डेडलिफ्ट. म्हणजे असं कोणाला माहीत नाही हा एक्सरसाइज. ऑलमोस्ट हा एक्सरसाइज हॅमस्ट्रिंगसाठी यूज होतो. नीला थोडे बेंड, नी जास्त बेंड नाही करायचं असं स्लाइटली बेंड केले तरी चालतात, पण नी जेवढे स्ट्रेट राहतील तेवढे आपली हॅमस्ट्रिंग व्यवस्थित ट्रेन होईल. तर आता तोच लास्ट एक वर्कआउट आहे. जाम फटिंग झाला आहे हॅमस्ट्रिंग. म्हणजे मी जेव्हा लास्ट टाईम मारायचो ना त्याच्यानंतर आता मध्ये 2 वीक गॅप गेला, त्याच्यानंतर मारलंच नव्हतं. बेकार रात्री झोप नाही लागायची असा विषय आहे हा हॅमस्ट्रिंगचा. आता उद्या सॅटर्डे पण आहे म्हणून आज हॅमस्ट्रिंग आणि जसं तुम्हाला प्लॅन केलं जसं तुम्ही बघितलं त्याप्रमाणे हॅमस्ट्रिंगच झाला. तर आता RDL आहेत आणि RDLचे सेट मी सेट नाही बघितले. मी तुम्हाला सेट सांगतो 2 मिनटं. तर सेट सिम्पल आहेत. जसं फिनिशर आहे तर 15 15 15चे सेट आहेत. सेट बोलतो 15 15 15चे असे 3 सेट आहेत. ओके. आणि मजा येणार आहे. आम्ही पण मॉडरेट वेट नाही मारणार आहे, हेवी पण नाही मारणार, लाईट पण नाही मारणार. बिकॉज एंडचा आहे. तर एंडचा वेट कोण लाईट मारतं आणि हेवी तर नाहीच मारणार. बिकॉज आता ऑलमोस्ट फटिक झाली आहे बॉडी. सो लेट्स सी. आणि जे काय ते आता एंडला बोलूया. आता थोडं मारतो पटापट. तर भावांनो तुम्ही बघितलं आपला वर्कआउट तर कंप्लीट झालेला आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आता सध्या असंच दिसेल बघा, मी बसून व्हिडिओ बनवतो आहे किंवा माझा असं प्रोफेशनलिझम नाही दिसणार. बिकॉज की माझी म्हणजे जिम एकदम ओल्ड स्कूल आहे. आणि एकाने सांगितलेली सॉरी या ब्लॉगमध्ये उद्या नक्की मी ट्राय करेन की थोडक्यात जिम टूर द्यायचा. एकाने कमेंट केली की भाई जिम टूर दे, तुझी जिम ओल्ड स्कूल आहे. तर तुम्ही वर्कआउट तर बघितला. आय थिंक 1 2 3 4 5 व्हेरिएशन्स होते आणि वेगवेगळे सेट होते. वेगवेगळे रेप्सचे जे सेट होते त्याच्यामध्ये थोडा गेम होता. तर तुम्हाला पूर्ण वर्कआउट पाहिजे असेल तर इथे डिस्प्लेसुद्धा होईल. ओके. आणि अशा प्रकारे वर्कआउट होतो. आणि नक्की ट्राय करा जर तुम्हाला हॅमस्ट्रिंगला एक वेगळा म्हणजे मला थोडा हा वर्कआउट केल्यावर थोडा वेगळा फील आला आणि तेव्हापासून थोडा रिझल्ट्स पण चांगले दिसायला लागले. तर नक्की ट्राय करा. आणि मी तुम्हाला आपल्या एका व्हिडिओमध्ये एक आलेला आपला मित्र जी बॉडी बिल्डिंगची व्हिडिओ होती त्यानेच मला हा वर्कआउट शेअर केला आहे. एक नंबर वर्कआउट आहे. जर भावा तू पण बघत असशील तर मी नक्की ट्राय करतो आहे आणि त्याच्यामुळे मला रिझल्टसुद्धा मिळत आहे. तर आपल्या जिममध्ये म्हणजे जे असतात ना आपले जे मित्र वगैरे, तर काही लोकांना खूप असे सपोर्ट करतात. म्हणजे की स्वतःचा सेट थांबवतात आम्हाला व्हिडिओ काढायचे म्हणून किंवा मला व्हिडिओ काढायचे म्हणून सेट थांबवतात, साईडला होतात. आणि म्हणजे असे खूप सपोर्टिव्ह लोक आहेत. तर थँक्यू त्या लोकांसाठी. म्हणजे खूप मला बाकी गोष्टींशी काय वाटत नाही, बट काही लोक म्युझिक स्टॉप करतात किंवा असं थांबून म्हणजे थांबतात आमच्यासाठी, आमच्या सेटसाठी. काही लोक सेट सोडतात. म्हणजे मी कधीतरी बोलतो भाई मला पण लेट होते प्लीज मला मारू दे. तर खूप लोक आपल्याला म्हणजे असा सपोर्ट करतात. तर त्यासाठी थँक्यू. म्हणजे मला हे असे खूप चांगलं वाटतं किंवा म्हणजे कोणीतरी करतं आहे. मी सुद्धा म्हणजे कोणी असेल किंवा लहान म्हणजे असेल आपल्यापेक्षा असेल तर त्या लोकांना पण असं म्हणजे बूस्ट करतो. तर ते बघूनच मला बूस्ट असं म्हणजे वाटतं की एवढं करतो आहे तर कोणतरी आपल्याला सपोर्ट करतं आहे म्हणजे समजून घेत आहे. तर त्यासाठी थँक्यू हेच मला बोलायचं होतं. आणि जर प्रोफेशनलिझमच्या व्हिडिओचं म्हणायचं झालं तर काहीच दिवसात मी ट्राय करीन. मी शुअरिटी नाही देऊ शकत, बट मी ट्राय करीन. माझ्याकडे सर्व थोडं म्हणजे आमची जिममध्ये कसं थोडे मी ज्या टाईमला असतो फ्रायडेला तेव्हा खूप गर्दी असते. उद्या तर आपला दुपारीच असेल वर्कआउट, तर तेव्हा गर्दी नसेल तेव्हा प्रॉपर शॉट घेता येतात. बट संध्याकाळच्या टाईमला गर्दी असते त्यामुळे थोडा आवाजचा प्रॉब्लेम होतो. आय अंडरस्टँड. ओके. तर त्या गोष्टी थोड्या होतात. तर त्या थोडे दिवस थोडं हे करा.
बट मी ह्या म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडेच्या व्लॉगिंगमधून एक गोष्ट शिकलो की चालू करायचं. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल ना तर चालू करा, थांबू नका. म्हणजे की प्रॉब्लेम्स येत आहेत, माझा काही शॉर्ट्स चुकीचा येतो आहे तर थोडं ॲडजस्ट करा. मी वर्कआउट शेअर करायचा ह्या व्हिडिओमधून प्रयत्न केला, असं नाही की शॉर्ट्स प्रॉपरच असतील. इन फ्युचर आपण प्रॉपर एकदम शॉर्ट्स घेणारा ठेवू, हायर करू, ते पुढचं पुढे. बट मला ह्याच्या म्हणजे जे आपल्याला दाखवायचं आहे ना ते लोकांपर्यंत पोचलं ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. शॉर्ट्स नॉट मॅटर किंवा काय कसं येतं आहे नॉट मॅटर. ओके, तर हेच सांगायचं होतं की चालू करायचं ना तुम्हाला तर बिंदास चालू करा. जे आहे रॉ जसं जात आहे तसं जाऊ दे, पण थांबू नका. बस एवढंच सांगायचं की म्हणजे कुठल्याही गोष्टीला खचून किंवा हे बाबा ही अशी गोष्ट चुकीची होते किंवा असं गोष्टी खूप चुकीचं दिसतं आहे, चुकीचं दिसणं म्हणजे खराब दिसतं असं म्हणून चालू ठेवा. तर मी पण तसंच आता चालू करतो फ्रायडेला, जसं मला टाईम भेटेल किंवा जसं काही असेल तर तसं मी व्लॉग चालू करतो. तर आता जास्तच हे मोटिवेशन नाही, जास्तच बकचोदी म्हणण्यापेक्षा म्हणजे असं जास्त हे होईल तर आजचा आता असं पण लेट झालं. आता घरी जाऊन मील वगैरे घेणार. मील सिम्पल आहेत सध्या चालू आहेत, त्याच्यावर पण आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवू, फुल डे ऑफ इटिंग वगैरे. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग, स्टे मोटिवेटेड, लव्ह यू ऑल. आणि तुम्हाला इथे वर्कआउट डिस्प्ले होईल, मागे झाला असेल आणि परत एकदा एंडला होईल. तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता. आणि आय थिंक मी ह्याला पण टाकेन, आपलं डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा वर्कआउट टाकेन. ओके, तिकडून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग, स्टे मोटिवेटेड, लव्ह यू ऑल, बाय, पीस. तरी पण दम नाही मला पाडणार बंद एवढा पुन्हा दम